श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर स्वामी भक्तांनो, आपल्या स्वामी सेवा फिटनेस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करायची आहे तर मी सांगणार आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि नवीन कुणी असाल तर या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पाहायचं आणि लगेच चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन बटनला क्लिक करायला विसरायचं नाही आहे. तर स्वामी भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा कशी करायची आहे आणि सेवा करताना आपले आचार विचार कसे असायला पाहिजेत तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व सांगणार आहे. जेणेकरून तुम्ही जर ही सेवा केलात तर स्वामी महाराजांचा आशीर्वाद सदैव तुम्ही तुमच्या पाठीशी घेऊ शकता. मग ती सेवा कोणती करायची आहे, कशी करायची आहे, खरंच का स्वामी अस्तित्वात आहेत का आणि खरंच स्वामींची सेवा केली तर स्वामी आपल्याला प्रचिती देतात का, सगळं काही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ऐकायला भेटणार आहे. ठीक आहे, चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आहे गुरुवार. तर गुरुवारच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जेणेकरून श्री स्वामी समर्थ महाराजांचा जो दिवस मानला जातो, प्रत्येक दिवस महाराजांचा असतो पण गुरुवार खूपच आकर्षक असा आपल्या सगळ्यांना वाटत असतो, बरोबर. तर आज गुरुवार आहे तर आता बऱ्याच ताईंचा उपवास असेल किंवा नसेल किंवा सेवा चालू असेल, ठीक आहे. तसं पण गुरुपौर्णिमाच्या निमित्ताने मी सेवा सांगितलेली आहेत आणि कोणत्याही सेवा तुम्ही करू शकता. जरी तुमच्याने पारायण नाही झालं, काहीच जरी नाही झालं किंवा वेळ तुम्हाला नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचं जो नामस्मरण आहे ते नामस्मरणसुद्धा करू शकता. चला तर मग ही साधी सोपी सेवा नाही आहे तर ह्या सगळ्या सेवा खूप प्रभावी आहेत. त्या सेवा करण्यासाठी खूप भाग्य लागतं. जेणेकरून आपल्या काही चुका पण होत असतात पारायण करताना, नामस्मरण करत असताना, पण ते आपल्याला सुधारायचे असतात. काही गोष्टी मी पण सेवा करत करत शिकलेले आहेत, पण जेणेकरून इतरांचं बघून किंवा इतरांचं कॉपी करून आपण हा व्हिडिओ शेअर नाही करत. कारण मी जे स्वामी सेवा करते आणि स्वामी सेवेतून मी अवतीभोवती ज्या गोष्टी पाहत असते त्यातून मला काहीतरी शिकायला भेटतं. आणि स्वामी सेवा करत असताना सुद्धा म्हणजे आपल्याला आपलं जी सेवा असते ती वाया जात नसते आणि सेवा तुम्ही करताय तर आपल्या बुद्धीला चालना मिळते. आणि खरंच स्वामींच्या सेवेमध्ये आल्याच्या नंतर व्यक्ती जो आहे ना खूप सरळ मार्गाने जातो. तो खूप त्याच्यामध्ये चेंजेस होतो, बदल होतो. नास्तिकपासून आस्तिक बनवतात, बरोबर आहे. देऊळ बंद पिक्चरमध्ये सुद्धा मी पाहिलेलं आहे. स्नेहल तरडे आणि प्रवीण तरडे सरांचा जो पिक्चर होता त्या पिक्चरमध्ये स्नेहल तरडे नास्तिक होती तर नास्तिकचा त्यांनी तर रोलच केला होता, पण प्रत्यक्षात ते नास्तिक नाही आहेत. पण एक त्यांनी जनतेला शिकवण दिलेली आहे की श्री स्वामी समर्थ महाराजांची तुम्ही सेवा करताय तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही काय चुका करताय, सेवा तुमची महाराजांपर्यंत पोहोचवते का, महाराज कोणत्या गोष्टी योग्य म्हणजे महाराजांना कोणत्या गोष्टी अयोग्य आणि योग्य वाटतात आपल्या व्यक्तीकडून. तर सगळं काही त्या देऊळबंदमध्ये सांगितलेलं आहे. खरंच तो पिक्चर पाहून पण माझ्यामध्ये काहीतरी बदल झालेला आहे. काही गोष्टी मी पण चुकत होते. कोणताही व्यक्ती परफेक्ट नसतो, पण प्रत्येकाकडून आपल्याला काही ना काही शिकायला भेटतं. तसंच मला तुमच्याकडून सुद्धा शिकायला भेटतं किंवा तुम्हाला माझ्याकडून शिकायला भेटतं. आणि ज्या सेवा आपण करतोय ना तर ते मनाभावाने करा. मी एकच सांगू शकते, मनाभावाने जर तुम्ही सेवा केलात ना 100% स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतं. तर स्वामी भक्तांनो, हे थोडक्यात मी माहिती दिली होती. आणि खरंच तुम्ही स्वामी सेवा करताय, खरंच तुम्ही स्वामी सेवा करताय, पण तुम्ही श्रद्धा ठेवून करताय का, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. सगळ्यात प्रथम तुम्हाला श्रद्धा ठेवणं आणि स्वामींवर विश्वास ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आता मला एक सांगायचं, आता इथे स्वामी महाराज बसलेले आहेत, गजानन महाराज बसलेले आहेत, शिवशंकर महाराज आहेत, कान्हाजी आहे, गणपती आहे, विठू माऊली आहे, सगळे देव आहेत आपल्याकडे, ठीक आहे. पण मनामध्ये तुम्ही एक गुरु तुमच्या आयुष्यामध्ये करणं खूप महत्त्वाचं आहे. गुरु का असावा आपल्या पाठीशी, का तर गुरु असल्यामुळे आपल्याला एक चांगला मार्ग मिळतो, आपल्याला चांगली शिकवण मिळते. अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचं कार्य जे आहे ते गुरु करत असतात. म्हणून तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांनाच नाही तर तुम्ही कोणत्याही देवाला गुरु मानू शकता आणि त्या गुरुची आज्ञा घेऊन तुम्ही त्याच्याप्रमाणे चालू शकता. जर तुम्ही गुरु मानताय आणि गुरुची आज्ञा मानून जर तुम्ही त्या मार्गाने चालत नाही तर तुमची सेवा ती महाराजांपर्यंत पोहोचत नाहीये. याचं सांगण्याचा उद्देश हे आहे
की तुम्ही सेवा करताय, तर गुरु जे मार्ग दाखवत आहेत त्या मार्गाने आपल्याला चालायचं आहे. आता स्वामींची शिकवण काय आहे, की तुम्ही स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवा, स्वतःचा परिवार चांगला ठेवा, स्वतःचे आचार, स्वतःचे मनस्तुती हे सगळं चांगलं ठेवा आणि इतर लोकांना सुद्धा तुम्ही चांगलं ठेवण्याचं सांगा. एखादा व्यक्ती आहे त्याला काही कळत नाही तर तुम्ही त्यांना चालना द्या. आपले हे गुरु आहेत, भगवंत आहेत, त्यांनी आपल्याला प्रकाश दिलेला असतो. मग तो प्रकाश तुम्ही इतर लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आपलं चांगलं व्हावं आणि इतर लोकांचं वाईट व्हावं असा विचार करून महाराजांची सेवा करू नका. का तर खूप स्वामी भक्त आहेत, खूप मोठी चुका करत असतात सेवा करत असताना. तर हे चुकीचं आहे आणि खरं सांगायला गेलं तर तुम्ही महाराजांचं नामस्मरण केलं ना तरी ती खूप मोठी सेवा आहे आणि त्याचा आशीर्वाद महाराज तुम्हाला देतातच. पण तुम्ही चुका शोधा आपल्या, की आपण काय करतो, स्वामींची शिकवण काय आहे, कशा पद्धतीने स्वामी आपल्याला सांगतायत, काय केलं पाहिजे. उगाच महाराजांची सेवा करायची आणि इतर लोकांचं वाईट करायचं किंवा मनामध्ये काहीतरी संकेत ठेवायचं, ते तुम्ही पण नाही करणार. पण ते तुमच्यामधले जे काही शैतान म्हणतो ज्याला आपण खूप चांगला विचार करतो. कधी कधी काय होतं, आपलं सगळं जे आहे ते आपल्या विचारावर चालतं. आपण जो विचार करतो ना तेच होत असतं. म्हणून सगळ्यात प्रथम तुम्हाला तुमचा माइंडसेट करावा लागणार आहे. तुम्हाला स्वामींची सेवा करायची, उगाच करायची म्हणून नाही करायची. किंवा काही गोष्टी मला पाहिजेत माझ्या आयुष्यामध्ये, मला धन संपत्ती, सुख संपत्ती सगळं पाहिजे म्हणून मी स्वामींची सेवा करते, अजिबात नाही. ते देवाने लिहिलेलंच असतं कोऱ्या दगडावर. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय पाहिजे आणि काय तुम्हाला मिळणार आहे ते ऑलरेडी भगवंताने लिहून ठेवलेलं असतं एका दगडावर. ते तुम्हाला मिळणारच आहे. पण ते तुम्हाला कधी मिळणार आहे, ते तुम्हाला योग्य वेळेवर मिळणार आहे. म्हणून वस्तूची किंवा कोणत्या याची अपेक्षा न करता तुम्ही निस्वार्थपणे स्वामींची भक्ती करा. मग ती भक्ती नामस्मरण असेल, तुमची पोथी वाचणं असेल, स्वामीचरित्र महाराजांची पारायण करत असताय, तुम्ही कुठलीही सेवा करा. पण तुमचं मन जर स्थितीत नसेल ना तर ती सेवा महाराजांपर्यंत पोहोचू शकत नाही किंवा कुठल्याच देवापर्यंत ती सेवा पोहोचू शकत नाही. म्हणून जीवनामध्ये तुम्ही प्रत्येकाची सेवा करा, माणसापासून सुरुवात करा. सेवा करणे म्हणजे मानव धर्म आहे. मनुष्याला तुम्हाला ओळखायचं आहे की कोणता मनुष्य कसा आहे. सगळ्या गोष्टी तुम्ही जर शिकलात तरच तुम्ही देवापर्यंत पोहोचू शकता. सहजासहजी तुम्ही देवापर्यंत पोहोचू शकत नाही. का तर आपण आपल्या आयुष्यामध्ये आपण जी सेवा करतो, आराधना करतो, महाराजांचं नामस्मरण करत असतो, तर काहीतरी चुका आपण करत असतो. मग त्यात काय होतं की तुमच्या मनासारखं नाही झालं तर म्हणजे त्या गुरुची प्रचिती आपल्याला येत नाही आणि मला काय स्वामी पावले नाही म्हणून आपण काय करतो, त्या गुरुला सोडवून देत असतो. पण चुकीचं आहे. जर तुम्ही स्वामी सेवेमध्ये आलात आणि स्वामींची सेवा जर तुम्हाला भेटली ना भक्तांनो, तर ती सेवा तुम्हाला कधीच सोडायची नाही. सेवा करण्याची भक्ती जी आहे ती मनामध्ये रुजवायची आहे. जेव्हा तुम्ही ती भक्ती मनामध्ये रुजवणार ना तेव्हा तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होणार. देव काय बाजारातला भाजीपाला नाही की प्रत्येकाला पावेल. तुम्ही राग नका मानू माझ्या या गोष्टीचा, पण हे सत्य आहे. तुम्हाला सेवा करायची महाराजाची तर तुम्ही मनाभावाने करा. इतर लोकांच्या बाबतीत पण तुम्ही चांगला विचार करा. किंवा तुम्ही इतर लोकांच्या बाबतीत वाईट विचार करून तुम्ही स्वामींची सेवा करताय तर ती सेवा नाही लागणार. पण ते वारंवार तुमच्या मनामध्ये त्या गोष्टी येत असतील, सेवा करून सुद्धा आपण लोकांचं वाईट करतोय, तर त्या गोष्टी सुद्धा तुमच्या निघून जातील. फक्त श्रद्धा ठेवा. का तर एकदमच कोणताही व्यक्ती सेवेमध्ये येणं आणि त्याला पूर्ण नॉलेज प्राप्त होणं एवढं सोपं नाही आहे. त्या गोष्टी शिकायला आपल्याला खूप टाईम लागतो आणि त्या गोष्टी आपण अनुभवातूनच शिकत असतो. श्री स्वामी समर्थ.